नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. इथे समीर आणि पूजा दोघंजणं लग्न करून घरी आलेले आहे आणि आल्या आल्या तिचा तमाशा तिने सुरू केला आहे आणि तिने बँड वाजवत घरामध्ये एंट्री केलेली असते. धुडूम धडाक्यात आता ती आलेली आहे. तर तो आरडाओरडा तो गाजावाजा पाहिल्यानंतर आपली सरपंचबाई फक्त एक हात उघडते आणि जो काही आरडाओरडा चालू असतो, आवाज असतो, तो सगळा क्षणात बंद झालेला असतो. पूजाचं मात्र संताप होतो. कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही वाजवणं बंद केले, मी तुम्हाला पैसे देणार आहे, तर तुम्ही वाजवायचं बंद करायचं नाही, असं ती त्या लोकांना म्हणू लागते. तर ते लोक तिला म्हणतात, हे बघा मॅडम, तुम्ही जरी आम्हाला पैसे देणार असले तरी ह्या गावच्या सरपंचबाई आहे आणि त्यांचा निर्णय आम्हाला ऐकणं बंधनकारक आहे. त्यांनी जर ठरवलं तर आम्हाला कुठेच काम मिळू देणार नाही त्या. आणि राहिला विषय तुमच्या पैशाचा, जर तुम्ही पैसे जरी दिले नाही तरी आम्ही सरपंचबाईंचे इतके उपकार आहे तर त्यांचं शब्द नाही टाळू शकत. त्यांनी आमच्या मुलांना शिक्षण दिलं, शिक्षणासोबत शाळेत कम्प्युटर सगळी काही सेवा उपलब्ध करून दिली. त्यांचे उपकार विसरून कसं चालेल आम्हाला? 4 पैशांसाठी आम्ही सरपंचबाईच्या विरोधात जाणार नाही, असं स्पष्टच ते लोक म्हणू लागतात. हे ऐकल्यानंतर मात्र आता पूजा मात्र संतापते आणि म्हणू लागते की तुम्ही तुमची लायकी विसरल्यात वाटतं. तुम्हाला लायकी दाखवलंच मी आणि आत्ता मी तुम्हाला 1 रुपयाची दमडी देणार नाही. वाजवणं बंद केलं ना, आता तुमच्या सरपंचबाईकडनंच तुम्हाला काय पैसे मागायचे ते मागा आणि निघा इथून. इथे ते लोक म्हणतात की आम्ही सरपंचबाईच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही, त्यांनी खूप उपकार केले आमच्यावर, येतो आम्ही सरपंचबाई, असं म्हणून ते निघतात. इथे आता कृष्णा पूजाला म्हणू लागली की तुझी जे तमाशे चालले ना ते आत्ताच्या आत्ता बंद करायची आणि तुला आम्ही या घरात 1 मिनिटही राहू देणार नाही. तर इथे पूजा म्हणू लागते की तुला पुन्हा एकदा सांगू का, तुझा पान उतारा पुन्हा एकदा करू का? सरपंच असशील तू गावासाठी, घरामध्ये तू आता आमची सावत्र जाऊबाई आहेत आणि ती ही लहान, या घराची वारसदार माझा नवरा आहे, तर मीच ह्या घरची थोरली सुनबाई. त्याच्यामुळे आता माझ्या शब्दात राहायचं. आता मी कोणाचं काही ऐकून घेणार नाही आणि जो कोणी मला लढायला भिडायला येईल त्याला मी सोडणार नाही. इतका तोरा, इतका ताठा आता पूजा इथे दाखवू लागली. सगळेजण मात्र ऐकत उभे असतात. आता कृष्णा जेव्हा काहीतरी बोलणार त्याच वेळेला दुष्यंत तिला थांबवतो आणि म्हणतो की आपण आबांचे शब्द बाहेर नको जायला, आबा जे ठरवतील तेच पूर्व दिशा. आणि बघा त्याच क्षणाला तिथे आबा घरी आलेले असतात. आबांचा आवाज ऐकल्या सगळेजण इतके आनंदी होता की आता आबा सगळं काही नीट करतील असं सगळ्यांना वाटू लागलेलं असतं. आबांची घरात एंट्री झाली. पूजा आता थोरली सून या नात्याने आबांशी उर्मटपणे बोलताना आपल्याला पाहायला मिळेल. या काय फादर इन लॉ तुमचीच कमी होती, या आता, असं म्हणत त्यांचा पान उतारा करायला सुरुवात करणार. त्याच क्षणाला इथे खांद्यावरती हात ठेवून इथे आपल्या समीरने त्याच्या बायकोला थांबवलंय की आबांशी उर्मटपणे बोलू नको, त्यांच्याशी व्यवस्थित बोल. तर ती पण लगेच तिथेच शांत झाली. आता नाटकं यांची सुरू झाली आहे बरं का. आबांसमोर पाया पडून आशीर्वाद द्या, आम्ही लग्न करून आलो आहे आबा, असं समीर गोडगोड बोलू लागला आहे. आता समीरच्या प्रेमाखातर आबांनी मात्र आता काय निर्णय घ्यावा हाही प्रश्न आबांसमोर आहे. सगळेजण मात्र त्यांच्या प्रश्नाकडे उत्तराकडे सगळे टक लावून पाहतात असतात. सगळ्यांना मात्र खूप शॉक बसला. आबांनी त्यांना सुखी संसार करा असा आशीर्वाद दिला. सावित्रीला तर मात्र विश्वासच बसेना. सावित्री म्हणू लागली आहे, साहेब तुम्ही यांना मान दिला, माझ्या लेकीला तुम्ही सुनबाई म्हणालात, मला तर खरंच खूप भरवून पावलं. माझ्या मुलीचा स्वीकार तुम्ही केला, ह्या गोष्टीचा आनंद मला झाला, इतका झाला काय बाई सांगू, असं म्हणत कौतुकाने ती साहेबांचे आभार मानू लागली. आता इथे यांना कसली कमी होऊ नये, ह्या आपल्या घरात सून म्हणून आल्या आहे तर यांची सगळ्यांनी काळजी घ्यायची, असा आदेश, असा फरमान आता आढळराव पाटलांनी काढला आहे. मग झालं फगलं व्हायचं, फगलं. तर आता पूजा इथे म्हणू लागली की तुम्ही सून मानले मला, म्हणजे मी या घराची आता मोठी सून झाली. आता मोठी सून ह्या नात्याने सगळ्या रीतीभाती मी तुम्हाला समजवते बरं का. तर लगेच इकडे मान फिरवती ती कृष्णाकडे आणि कृष्णाच्या समोर जाऊन उभी राहून मग म्हणू लागते की कृष्णा, मी तुझी आता थोरली जाऊबाई, तर तू माझ्या पाया पडायचं. भक्तीने ऐकल्यावर भक्ती तिला म्हणू लागते की तू खरंच भानात राहिलेली नाही का, काय सांगतेस तू कृष्णाला करायला, तुला कळतंय का? तर पूजा म्हणते तू तोंड घालायचं नाही, मध्ये बोलायचं नाही, मी इथे कोणाशी बोलते, माझ्या जावेशी ना. आणि ह्या घराचे मान पान आता सगळ्या रीतीभाती सगळ्यांना मी शिकवेल, मोठी जाऊ या नात्याने. तर आबांकडे आता कृष्ण पाहू लागते आणि
कृष्णाला मात्र आबा आता डोळ्यांनी शांत राहा असं सांगू लागते. आता पूजाने तर आणखी एक फरमाईश केली आहे आबांसमोर की मी ह्या घराची आता थोरली सून आहे, ह्या नात्याने तुम्ही मला ना तुमची जी रूम आहे जी दुष्यंतला दिलेली होती अगोदर, आता ती तुमच्याकडे आहे. तर सासूबाई तर आता घरी नाही, तर ती तुमची रूम थोरल्या या नात्याने आम्हा दोघांना द्यायची आणि आम्ही दोघंजणं त्या वरच्या रूममध्ये राहू. आता आबांनी इथे सुनबाईचा शब्द पाळला, सुनबाईला ती रूम देऊन टाकली. सगळेजण आश्चर्यचकित होतात, सगळ्यांना शॉक बसतो. आणि आता कृष्णा समोरच आता ही बाई पाय धरून उभी असती आणि सांगते थोरल्या जावेचा मान करायचा, तर तिच्या पाया पडतो असं म्हणत तिला पायावर हात टेकव, डोकं टेकव सांगू लागते. सगळ्यांचा संताप झालेला असतो. दुष्यंत म्हणत असतो की इथे काही नको, ह्या बाईच्या पाया पडायची गरज नाही तुला, तर तू हिच्या पाया पडायचं नाही. तर समीर त्याला सांगू लागतो, काय बोलतोयस, तुला कळतं का? तर इथे भक्ती पण मध्ये म्हणू लागते की हां, ह्या पूजाला खरंच आता काही कळेनसं झाले, जास्तच उर्मटपणे वागते. तर इथे समीर त्या दोघांनाही शांत बसायला सांगतो आणि माझी बायको थोरली सून आहे या घरची, तर तिचं मानपान व्हायला हवा. आता आबांकडे इथे आपली कृष्णा पाहू लागते. आबांनी मात्र आता डोळ्यांनी खुणवत कृष्णाला सांगितले की घे माघार आणि आता तू लहान आहे तर तिच्या पाया पड. आता आबांचा आदेश कृष्णा कसा नाही पाळणार? आबांच्या खातर फक्त इथे कृष्णा त्या मूर्ख पूजाच्या पायाला हात लावून नमस्कार करते. आबांसाठी इने केलेले हे त्याग आबांना फार संताप होतो. अगदी त्यांच्या काळजात कळ उठते. काळजावरती हात ठेवत ते सगळं काही दृश्य पाहत असतात. उघड्या डोळ्यांनी हे सगळं काही घरात चाललेला हा जो तमाशा आहे हा सहन करत करत आबांनी मात्र आता इथे शांतता घ्यायला खुणवलं असतं आपल्या कृष्णाला. कृष्णाने आता शांती घेतली. बघू आता आबा पुढे काय म्हणताय. इकडे मात्र जयवंतराव खूपच टेन्शनमध्ये आपल्याला दिसत आहे, कारण त्यांनी पूजाला मनापासून स्वीकारलं होतं, मनापासून प्रेम तिच्यावर केलं होतं. खरं तर त्याने जाळ्यात तिने त्याला जाळ्यात ओढलेलं होतं. तिच्या प्रेमाची पट्टी त्याच्या डोळ्यावर होती. त्याला वाटायचं एक ना एक दिवस ही पूजा आपल्याला मिळेल. पण झालं काय, कानामागून समीर आला आणि तिला घेऊन उडाला. आता इथे अजूनही जयवंत घरी आला नाही. जयवंतनीच फोन करून आढळरावांनी ही बातमी दिली होती आणि त्याच्यानंतर आढळराव घरी आले, तर अजूनही जयवंत घरी आलेले नाही. म्हणून काळजीपोटी आता कुठे येतो, काही बातमी मिळाली का म्हणून त्यांच्या लहान भावाला विचारतात. तर ते म्हणतात की नाही ना, काहीच फोन नाही उचलत, कुठे ते पण कळेना. दलपतनी सांगितल्यावर इथे आता तो आला की मला कळवा असंही आढळराव म्हणतात, कारण खरं तर त्याला त्याची पण काळजी आता इथे आढळरावांना वाटत आहे. आता आपल्याला इथे आढळराव स्वतःचं मन व्यक्त करताना दिसतात की आपलं आयुष्य असं वाटायचं की ती पाय पुसण्यासारखं आहे. पहिले सगळीकडनं त्रागा, बायकोने कधी मान दिला नाही आणि जी दुसरी बायको होती तिने पण मान दिला नाही. मुलांचे कान भरत राहिल्या. दोन्हीही बायका माझ्या दोन्ही मुलांना माझ्यापासून दूर घेऊन गेलेल्या होत्या. एक दूर होता पण त्याच्या आईने त्याचे कान भरून भरून त्यालाही माझ्या विरोधात भडकवलं. एक जवळ होता तरी पण तीच परिस्थिती. त्याच्या आईने कधी माझ्याजवळ माझ्या मुलाला येऊच दिलं नाही. कसं आहे ना माझं नशीब. हळूहळू कृष्णा आली. तिने दुष्यंतला सुधरवलं. दुष्यंत माझ्या बाजूने येऊ लागला. तर अचानकच अनुसया पण आली. अनुसयाचं जे काही होतं ते तिला मी परत केलं. आम्ही दोघंजणं पुन्हा एकदा संसाराला लागणार. पण हे बघा ना तिच्या मनात काय होतं, माझ्या जीवावरती उठली हे मला कळलंच नाही. माझ्या दोन्हीही बायकांनी माझा विश्वासघात केला. एकही माझी जीवनसाथी बनू शकली नाही. मुलंही आता माझ्याजवळ आहे तर त्यांना एकवटून ठेवण्याचा प्रयत्न मी करणार. आत्ता मी जर समीरच्या विरोधात गेलो असतो तर समीर माझ्यावर रागावला असता, पुन्हा मला सोडून दूर कुठेतरी निघून गेला असता माझ्यावरती रागावून. म्हणून मला असं वाटतं कृष्णा, तू हे घर सांभाळू शकते, तू सगळ्यांना जोडून ठेवू शकते, तर मी जो निर्णय घेतला आहे तो तू मान्य करावा. या घराला तू सांभाळ. जे काय घडलं आहे आता त्याला तू स्वीकार आणि त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढ बाई, असं म्हणत अख्खं घराची जी काही जबाबदारी ती कृष्णाच्या वरती सोपवून आढळराव मोकळे झाले. आता बाजाबाई त्यांना रिक्वेस्ट करते की तुमच्याकडे आता खोली नाही आहे, पण मी तुमची फरफट होऊ देणार नाही ह्या वयामध्ये. माझी जी खोली आहे ती तुम्हाला घ्या आणि मी तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही. एक बायको म्हणून मी तुमच्या मनात स्थान निर्माण नाही करू शकले मला माहिती आहे, पण एक चांगली दासी या नात्याने तरी मी तुमची सेवा करण्याची इच्छा मनात ठेवते. आत्तापर्यंत मी जे कांड केले, जे कर्म केले त्यांचा पश्चाताप म्हणून मी तुमची सेवा करू इच्छिते. तेवढी तरी माझ्या नशिबी येऊ द्या, असं म्हणत तिथे ती त्यांच्या पायाशी दासी व्हायला तयार होते.
आणि आढळरावही आता मानाने हा म्हणतात तुझ्या खोलीत राहायला. आता बाळजाबाईच्या खोलीत राहणार आढळराव. चला, आता जयवंतची पण मनाची परिस्थिती फारच बिकट आहे. त्याला बसलेला धक्का, त्याला खरंच मनाला अशी तीर टोचावा तसा टोचला आहे हा पूजाचा बाण. पण आता पूजाची खेर नाही, पूजाला सोडणार नाही, पूजाला ह्या सगळ्या गोष्टीची भरपाई द्यावीच लागेल असा विचार त्यांनी केला आहे. तो काय करणार हे आता आपल्याला पुढेच कळणार. बरं चला, नवरदेव नवरी त्यांच्या आवडीच्या खोलीमध्ये आलेले. एकदम भव्य अशी शाही बेडरूम इथे त्यांना दोघांना मिळालेली आहे. त्या बेडरूमचा ते दोघंजणं लाभ घेणार. ह्या घराची सगळ्यात सुपर अशी रूम त्या दोघांनी मिळवली आणि घरात मानही मिळवला आहे पूजाने, त्याचाही तिला फार अभिमान आहे. आणि ती इतकी खुश असते आणि ती समीरला म्हणत असते की जे हवं होतं ते शेवटी मी मिळवलंच. तरी ते समीर तिला म्हणतो तू ह्या घरात कशासाठी आली आहे ते मात्र तू विसरू नको बरं. तर ती म्हणते मी विसरणार नाही. आपल्या दोघांचा आजपर्यंत जितका पाणउतारा, जितका काही अपमान झाला आहे त्या सगळ्या गोष्टींची मी चांगलीच सगळ्यांकडनं भरपाई घेणार. एकूण एक गोष्ट माझ्या खूप चांगली लक्षात आहे. मला ह्या घरात कसं अपमानित करण्यात आलं, ह्या घरात मला उभं केलं जात नव्हतं, मला घराच्या बाहेर कसं धुडकवून लावलं होतं. बाळजाबाईने, कृष्णाने, त्या दुष्यंतने मला हाताला धरून घराबाहेर फेकलं होतं. ते सगळं काही माझ्या लक्षात आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा बदला घेण्यासाठी मी इथे आता पुन्हा आले. आणि बघा, मी चांगलं स्थान पटकवलंही या घरामध्ये. आत्ता मी कुणाला सुखाने जगू देणार नाही. प्रत्येक गोष्टीत त्यांना सगळ्यांचा पाणउतारा करून त्यांचा जीवन इतकं खराब करून ठेवेल, प्रत्येकाला मी जिवंतच काय असं वाटू लागेल अशी परिस्थिती प्रत्येकाच्या बाबतीत मी करून ठेवणार. आता आपल्याला हेही पाहायला मिळेल की ह्या सगळ्या गोष्टी समीर तिला म्हणतो की मी तुला साथ देईल. आढळराव आपल्या खोलीमध्ये राहायला येणार म्हणून बाळजाबाईने सगळी तयारी करून ठेवलेली असते. आणि तितक्यात आढळरावांच्या बॅगा रूममध्ये माधव घेऊन येतो आणि त्या बॅगा व्यवस्थित मग इथे बाळजाबाई ठेवून घेते. त्याच्या माग लगोलग लगेच इथे आढळराव येतात. त्यांना पाहून इथे मी तुमची सेवा मनापासून करेल असं बाळजाबाई म्हणते. तर ते तिला म्हणतात की आपण दोघं एकमेकांपासून दुरावलो आहे हे माहिती आहे ना. तर ती म्हणते हो, माझ्या चांगलं लक्षात आहे. कागदाच्या तुकड्यावरती आपण लिहून दिले आपण एकमेकांपासून विभक्त झालेलो आहोत. मला माझी पायरी, माझा जो काही आहे ना अंतर ते मला माहिती आहे. तर मी त्या अंतरामध्येच राहणार. मी तुमच्याकडनं कधीच बायकोचं स्थान मागणार नाही आणि ते मी मिळवण्याचा प्रयत्नही करणार नाही. फक्त मला माझ्या कर्मांची परतफेड म्हणून फक्त तुमची सेवा करू द्या, एवढंच माझं ध्येय. मला बाकी तुमच्याकडनं कसलीच अपेक्षा नाही. आजपर्यंत केलेल्या कर्मांसाठी मी तुमची माफी मागते असं म्हणून बाळजाबाई रूमच्या बाहेर जाते. आढळराव मात्र आता विचारात पडतात की खरंच बाळजाबाई किती सुधारल्यात. आता घरामध्ये ही सगळी जी परिस्थिती झाली आहे ही पाहून ना दुष्यंतला खरंच मनाला फारच वाईट वाटतं. आपल्या वडिलांची झालेली अवस्था, आईने केलेली ही सगळी प्रकरणं, आता हा जो सावत्र भाऊ आहे हा आला आहे आणि त्या पूजाला घेऊन आला आहे. अरे काय मनाच्या विरुद्ध काय सगळं घडतं आहे, कसं मॅनेज करायचं म्हणून स्वतःचा त्रागा इथे दुष्यंतने करून घेतलेला असतो. आणि तिचा अपमान ती पूजा आता घडोघडी करणार. आपल्या बायकोचा अपमान ह्या दीड दमडीच्या पूजाकडनं होणार, ह्या गोष्टीचा त्रागा तो करून घेतो. तर इथे कृष्णा त्याला म्हणू लागते की प्लीज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करू नका, मी आबांसाठी सगळं काही सहन करणार आहे. आबा म्हणतील तसंच आपण करूया आणि आपल्याला हे घर एकत्र एकवटून ठेवायचं आहे. चला, आता इथे त्याची समजूत काढण्याचं काम कृष्णा खूप छान प्रकारे करते. पुढील भागात एक ट्विस्ट येणार. सावित्रीने इथे भक्तीवरती सगळा त्रागा, सगळा राग काढला आहे. कारण तिने इथे कृष्णाची साईड घेतली, सख्या बहिणीची, सख्या आईची साईड घेतली नाही. या गोष्टीचा राग सावित्रीला आहे आणि ती तिच्या मुलीला म्हणू लागते की तुला माझ्या बाळाचं म्हणजे माझ्या ह्या पूजाचं सुख पावलं नाही, ते सुख मोडण्याचा प्रयत्न तू करत होती ना, तुला आता ह्या घरात स्थान नाही असं म्हणत अर्ध्या रात्री ह्या बाईने स्वतःच्या मुलीला मारलं, झोडलं आणि तिच्या हाताला धरत फरफटत दाराबाहेर नेऊन फेकलं आणि दरवाजा कचकचून लावून घेत म्हणते कशी की आता तुला मी या घरात कधीच स्थान मिळू देणार नाही. आता कुठं जायचे तुला, जाय, तुझी बहीण सांभाळते का बघ तुला. आता पूजाला टेन्शन आलं आहे की आपण रात्र कशी काढायची, इथून पुढचे दिवस कसे काढायचे. पूजा आपल्या भक्तीच्या नशिबी हे सगळं काय वाढून ठेवले, तिचे दिवस कसे काय बदलतील. आता आपल्याला हेही पाहायला मिळेल की कृष्णा तिला मदत करू शकेल का.
आता नवीन नवरदेव नवरी पहिल्याच रात्री एकमेकांच्या खोलीत गेले तर आपल्या घराची रीतिरिवाज हे सगळे व्हायला हवे असं आता कृष्णाचं म्हणणं असतं. आपण त्यांना स्वीकारले, त्यांना घरातही घेतले, पण आता जागरण गोंधळ व्हायला हवा, सत्यनारायण व्हायला हवं, देवतेचं दर्शन व्हायला हवं. आढळराव म्हणतात मग तिला जाऊन सांग त्यांना वेगवेगळं राहायला, त्यांची जोपर्यंत सगळे कुळाचार होत नाही तोपर्यंत. चला तर मग आता येणार इथे कृष्णाची आयडिया कामात आणि कसे दोघंजण वेगळे होत आहेत नाही त्यांना एकटं पाडते कृष्ण बघाच. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.